चेस सिक्वेन्सेस आपलं इन जनरल मराठीमध्ये मला नाही वाटत आपण खूप बघितलंय. ते म्हणाले, क्यों क्या प्रॉब्लेम है, ये देखो ना मैं ले रहा हूँ. म्हणलं अहो तिथे ग्रिल आहे आणि ग्रिल मधनं तुमचा हात मोबाईलच्या कडे जातोय, पण ग्रिल मधनं माझा कॅमेरा कसा जाणार पुढे. सो चेस सिक्वेन्स इथे घडवायचा हे याच्या डोक्यात होतं, आदित्यच्या डोक्यात होतं सगळं. मग ते पुण्यात आम्ही जिकडे करायचं ठरवलं तिकडे उड्या मारता येतील का नाही येणार, कारण की त्या सगळ्या वस्ती जी होती त्यातल्या घरांना काही ठिकाणाहून मग खालनं आम्हाला बांबू आणि प्लेट्स लावून ते रूफ जे होतं ते स्ट्रक्चर स्ट्रॉंगर करावं लागलं होतं. त्यात गंमत अशी होती की मी कॅमेरा हातात घेऊन पळायला तयार होतो त्या सगळ्या याच्यावरती उतारांवरती, कारण की ते स्टेडीवरती करता येणं शक्य नव्हतं. मी म्हटलं होतं की मी कॅमेरा घेऊन पळतो. आम्ही पाथ ठरवला होता आणि मी कॅमेरा घेऊन पळत होतो तो दिवसभर, वरनं खालती आणि खालनं वरती. आणि मग असं पळताना एक साईड शॉट घेऊ, चल आपण या घरात न लावू, इकडे त्या बाई भांडी घासतात त्यांच्या मागून एक शॉट लावू. असं ते इतकं ऑन स्पॉट गोष्टी ठरत गेल्या. त्याच्यामध्ये रंगपंचमी असावी ही आयडिया मी त्याला स्क्रिप्ट लेव्हलला सांगितली होती. आता ही लहान पोरं या गुंडांना सापडत नाही हे खरं तर बऱ्यापैकी अविश्वसनीय आहे. ते विश्वसनीय करण्याकरता काय पद्धतीने आपल्याला ती सगळी मुलं सारखी दिसवता येतील एका पॉइंटला, की हा तो मुलगा हा तोय असं कोणालाही वाटू शकतं. पुण्याशी हे करता येणारा इज गणपती उत्सव किंवा गणपतीतला गुलाल किंवा रंगपंचमी. आमचे जे ऍक्शन डिरेक्टर होते त्यांची एक वेगळीच मजा चालली होती. सो ते इतके त्या प्रोसेसमध्ये घुसले होते की ते मोबाईलवरनं शॉट दाखवायचे आम्हाला, म्हणायचे दाखवायचे प्रॅक्टिकली शॉट आणि असा घेऊयात. मग छान आहे शॉट, पण घ्यायचा कसा. ते म्हणाले, क्यों क्या प्रॉब्लेम है, ये देखो ना मैं ले रहा हूँ. म्हणलं अहो तिथे ग्रिल आहे आणि ग्रिल मधनं तुमचा हात मोबाईलच्या कडे जातोय, पण ग्रिल मधनं माझा कॅमेरा कसा जाणार पुढे. हा पॉइंट आहे. पण त्यांना ते सगळं करताना ते आम्हाला इकडनं घेऊयात तिकडनं घेऊयात, असा घेऊयात तसा घेऊयात. त्यातले जे ग्रिल मधनं न जाणारे शॉट आहेत ते आम्ही ऑलमोस्ट सगळे घेत होतो. सो त्यामुळे मजा येत होती.